एका स्टँडवर काही मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा उभे आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर त्या स्टँडवर मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत हे काढायचे आहेत. मोटरसायकली अगोदर काय म्हटलेलं, मोटरसायकली आणि 3 चाकी रिक्षा किती आहेत. बघा मित्रांनो, मोटरसायकल आपण एक्स मानू आणि रिक्षा हे आपण वाय मानू. कळालं. बघा, मोटरसायकल आणि रिक्षा मिळून एकूण किती आहेत, त्याचे हँडल म्हणजे त्यांची संख्या आहे 19 आहेत आणि त्यांच्या चाकाची संख्या किती आहे. बघा, मोटरसायकलीला किती चाका असतात, 2x आणि रिक्षाला 3y बरोबर किती आहेत, 45 आहेत. तर मित्रांनो, आपल्याला याची वजाबाकी करावं लागेल, पण याच्यामध्ये आपल्याला दोन्हीपैकी एकाची संख्या काढता येते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही समीकरणाला काय करावं लागेल, एक तर 2x करावं लागेल, नसता 3y करावं लागेल. ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या समीकरणाला 2 ने गुणणे, पूर्ण समीकरणाला 2 ने गुणावे लागेल. मग ह्या समीकरणाला 2 न गुणलं तर काय येते बघा, 2x प्लस 2y आणि ह्याला देखील 2 ने गुणावं लागेल, 19 2 38. मग ह्या दोन समीकरणाची काय करा, वजाबाकी करा. 2 समीकरणाची वजाबाकी केलं, हे धन आहे हे ऋण आहे, हे 2 कटून जातात आणि इथे काय, हे धन आणि हे ऋण याच्यामधून गेलं तर काय, 3y मधून 2y गेले तर काय राहिलं y आणि ह्या दोघांची बेरीज केलं तर उरली किती, 7. म्हणजे y म्हणजे काय आहेत, रिक्षा किती आहेत, 7. तर मोटरसायकली किती असतील, म्हणजे टोटल किती आहेत, 19 मधून 7 गेले तर मोटरसायकली किती आहेत, 12 आहेत. तर विचारले का आपल्याला, मोटरसायकल व 3 अंकी रिक्षा अनुक्रमे किती असतील, तर 12 आणि 7 पर्याय क्रमांक A.